मी तानाजी सावंत, शिवडाव कणकवली. तसं आहे, जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिनांक 13/2/2006च्या आदेशान्वये काही अनुकंपाधारकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्या नियुक्तीमध्ये सिरियल नंबर 3 ला श्री संभाजी खाडे, जिल्हा बीड यांचं नाव नमूद असून त्याच्या नियुक्तीवर संशयास्पद असल्यामुळे जनमाहिती अधिकारी नितीन हरमळकर यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याजवळ प्रथम त्यांच्याबाबतची कुठल्या माध्यमातून नियुक्ती झाली याची कागदपत्र मागितली. त्यावेळी त्यांनी त्यांची कागदपत्र वैयक्तिक स्वरूपाची असल्याने देता येणार नाही असं जुजबी कारण सांगून त्यांचं अर्ज नाकारला. नंतर आम्ही रितसर या अर्जाच्या अनुषंगाने सर्वच लोकांच्या प्रस्तावाच्या प्रती आणि नोंदवहीची प्रत मागितली असता जिल्हाधिकारी यांनी आम्हाला नोंदवहीची प्रत दिली. त्या संभाजी खाडे यांच्या नावाचा समावेश दिसून येत नाही. जास्त आम्ही आग्रहाने त्यांच्या प्रस्तावाची कॉपी मागितली, ती गहाळ झाली असं अत्यंत बेजबाबदारपणे प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलं. यासाठी आम्ही गेली 1.5 वर्ष कायम संघर्ष करतो आहोत. पूर्वीचे जिल्हाधिकारी पाटील साहेब यांची आम्ही भेट घेतली. या जिल्हाधिकारी मॅडमची भेट घेऊन काय आहे जे काय सत्य आहे त्यांच्या समोर यायला पाहिजे. आमचा कोणावरती आरोप किंवा हे नाही आहे, तर ते आम्हाला माहिती दिली नसेल. अत्यंत नाविलाजाने शेवटी प्रशासनाने आम्हाला आमरण उपोषणाला इथे बसण्यासाठी भाग पाडलेला आहे. आम्ही सकाळपासून इथे उपोषणाला बसलेलो असून प्रशासनाने आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कुठलाही अधिकारी आम्हाला नायब तहसीलदार 2 वेळा येऊन गेले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही उपोषण सोडा, आम्ही काय ते बघू. 1.5 वर्षात तुम्ही बघू शकला नाही, ते आता तुम्ही काय बघणार आहात. यासाठी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला 2 वेळचं पत्र द्या की आम्ही तुम्हाला जो काय प्रस्ताव आहे तुमचा चौकशी अहवाल आलेला आहे तो चौकशी अहवालाची प्रत घेऊन जा म्हणून, तशी द्यायला तयार नसल्यामुळे आपलं प्रशासन अत्यंत निर्भाडलेलं असून त्याला जनतेप्रती कुठलाही सहानुभूती राहिलेली नाही. त्याची गेंड्याची कात्री झालेली आहे. इथे लोक त्यांच्या चुकीमुळे उपोषण करून तडफडून मारतायत आणि प्रशासनाला कोणाही अधिकारी इकडे यायला तयार नाही आहे. यांना फक्त जनता विचारू शकते, यांच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आणि यांच्यात समज अशी आहे की आमचं कुणी काही करू शकत नाही, आम्ही काही करू शकतो अशा त्या ह्याच्यामध्ये मानसिकतेमध्ये ते वावरत आहेत. आणि याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की यांना कुणीतरी येऊन जाब विचारणं गरजेचं आहे आणि सत्य जे काय ते उजाड यायला पाहिजे. आमचा कुणावरही आक्षेप किंवा कुणावरही आमचा आरोप नाही.